मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर घसा खवखव करणे, छातीत जड वाटणे, खोकला येणे, कफ पडणे, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, जास्त आळस आल्यासारखं वाटणे, ही सगळी तुमच्या शरीरामध्ये कफ वाढल्याची लक्षणं आहेत. मित्रांनो, हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरातील कुठली 5 सुपरफूड वापरू शकतो याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. हे सुपरफूड आपल्या शरीरावर कशा पद्धतीने काम करतात हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. यामध्ये सर्वात पहिलं व महत्वाचं सुपरफूड म्हणजे मध. आयुर्वेदानुसार मध हा कफासाठी रामबाण उपाय आहे. कषाय रसात्मक व वृक्ष असणारा मध शरीरामध्ये गेल्यानंतर कफामध्ये असणारी स्निग्धता, स्निग्धता कमी करून कफ शोषून घेण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्या घशाच्या ठिकाणी साचलेला कफ कमी करण्यासाठी या मधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. रोज सकाळी 1 चमचा मध तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता. कफाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने साखर वापरण्याऐवजी जर मधाचा वापर केला तर त्यांच्या शरीरातला कफही कमी होईल व साखरेचा गोडवा देखील त्यांना मधामधनं सहज मिळू शकेल. दुसरं महत्वाचं सुपरफूड म्हणजे आलं, ज्याला आपण सुंठ किंवा अद्रक असे म्हणतो. सुंठी विना खोकला गेला अशी बोली भाषेमधली म्हण आहे. म्हणजेच काय, सुंठ ही खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. उष्ण व तीक्ष्ण गुणात्मक असणारी सुंठ शरीरामध्ये दीपन पाचन करणारी आहे. म्हणजेच काय तर आपली पचनशक्ती वाढवणारी आहे. शरीरातला आम व अतिरिक्त असणारा कफ याचं पाचन करणारी आहे. त्यामुळे घशाच्या ठिकाणी साचलेला जो कफ आहे तो बाहेर काढून पोटामध्ये नेऊन त्याचं व्यवस्थित पद्धतीने पचन करून त्याला मलमार्गातनं शरीरातनं बाहेर काढण्याचं सर्वात महत्वाचं काम हे सुंठ करत असते. सर्दी खोकला झाल्यानंतर हा कफाचं जर व्यवस्थित पचन झालं नाही तर पुढे चालून यापासनं ताप, कणकण, अंगदुखी निर्माण होण्याची शक्यता असते. ही लक्षणं कमी करण्यासाठी देखील आपल्याला सुंठ उपयोगाची आहे. या अद्रकचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. 1 चमचा रस तुम्ही सकाळी संध्याकाळी घेऊ शकता. या रसाबरोबर तुम्ही जर मध मिक्स करून घेतला तर याचा गुणधर्म अजून जास्त वाढणार आहे. त्याचप्रमाणे चहामध्ये तुम्ही आलं टाकून घेऊ शकता किंवा आलंयुक्त ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर भूक लागत नसेल तर सैंधव व आलं याचं मिश्रण करून तुम्ही तुमच्या जेवणाच्या अगोदर घेऊ शकता. यामुळे तुमचा कफ कमी होणार आहे, पचनशक्ती वाढणार आहे व भूक वाढण्यासाठी फायदा होणार आहे. तिसरं महत्वाचं सुपरफूड आहे मिरे. त्याला आपण मरीच असे म्हणतो. हे शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये चिकटलेला जो कफ आहे त्याला भेदन करून, छेदन करून बाहेर काढणार आहे. त्याचप्रमाणे हे मिरे उष्ण तीक्ष्ण आहे. त्यामुळे आपले मेटाबॉलिझम वाढवतं, आपलं पचनशक्ती वाढवतं, भूक वाढवतं व कफामुळे होणारं जे अग्निमांद्य आहे, भूक कमी होणं आहे, या गोष्टी कमी करण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो. मिरे ही जास्त उष्ण तीक्ष्ण असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चिमूटभर किंवा पाव चमचा किंवा त्यापेक्षा कमी मिरे आपण सकाळी संध्याकाळी मधाबरोबर घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सुंठ, मिरे आणि मध याचं कॉम्बिनेशन करून आपण सकाळी संध्याकाळी जर घेतलं तर कफही कमी येणार आहे, पचनशक्ती देखील आपली चांगली वाढणार आहे. चौथं महत्वाचं सुपरफूड म्हणजे हळद. मित्रांनो, हळद ही शरीरामध्ये गेल्यानंतर पचनशक्ती वाढवणारी, उष्णता वाढवणारी, शरीरामधला कफ कमी करणारी व कफामुळे निर्माण झालेली जी सूज म्हणजे इन्फ्लमेशन असतं ती कमी करणारी आहे. त्याचप्रमाणे या हळदीचा उपयोग आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील होत असतो. त्यामुळे सर्दी खोकला जर तुम्हाला परत परत होत असेल, सारखं व्हायरल होत असेल तर या हळदीचा उपयोग तुम्ही अवश्य केला पाहिजे. 1 चमचा हळद व कोमट दूध रोज रात्री तुम्ही घेतलं पाहिजे. या हळदीच्या दुधामुळे तुम्हाला निर्माण होणारा जो कोरडा खोकला आहे तो सहज कमी येईल व तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदा होईल. 5वं महत्वाचं सुपरफूड म्हणजे तुळस. मित्रांनो, आपल्या अंगणामध्ये असणारी ही तुळस फक्त पूजनीय नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी देखील पूजनीय आहे. मित्रांनो, ही तुळस देखील शरीरामध्ये गेल्यानंतर दीपन पाचन करणारी आहे, आपली भूक वाढवणारी आहे, शरीरामध्ये असणारा जो कफ आहे तो कमी करणारी आहे. कारण ही उष्ण तीक्ष्ण गुणाची व वृक्ष आहे. त्यामुळे कफाच्या ठिकाणी असणारा अतिरिक्त स्निग्ध, स्नान किंवा पिच्छिल जो गुण आहे तो कमी करण्यासाठी या तुळशीचा आपल्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे ही तुळस आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. विशेषतः जर लहान मुलांना सारखा सर्दी, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर या तुळशीमुळे त्यांची भूक वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचन सुधारते व अग्निदीपन होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो. यासाठी आपल्याला तुळशीचा रस करून घ्यायचा आहे. रोज सकाळी संध्याकाळी साधारण 1 चमचा रस आपण मधाबरोबर घेऊ शकतो किंवा सकाळी 3 ते 5 तुळशीचे पानं
चावून देखील आपण जर खाल्ले तरी देखील याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो। मित्रांनो, हे 5 प्रकारचे सुपर फूड जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित पद्धतीने घेतले तर तुम्हाला कुठल्याही कफाचा त्रास होणार नाही। कफ जर आपल्याला पूर्णपणे कमी करायचा असेल तर या औषधांबरोबरच आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये देखील बदल करणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला कफ झाल्यानंतर यापैकी कुठलं सुपर फूड तुम्ही कफ कमी करण्यासाठी वापरतात हे कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की कमेंट करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन विषयाबरोबर। तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा। धन्यवाद।